आणि म्हणून लोकांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी या पाचीच्या पाची साईच्या साई आमदाराला निवडून आणलं आणि 5 जण फुटले. म्हणून उदय त्या ठिकाणी मी उदयनं भाषण करायला काय लावलं, मला उदय एकनिष्ठ आहे ते दाखवण्यासाठी. किती अमिषा आले तरी तो गेला नाही. आणि यांना इतके पैसे काय करणार आहे, मुलीच्या लग्नाला पैसे त्यांनी, यांना पैसे तिकडून आणले पैसे, काय काय केलं, वाटले इथे सगळ्यांना. अरे तुम्ही पैसे वाटून त्या ठिकाणी मतदान घेत असाल तर तुम्हाला काही पुढे काही तुमचं खरं नाही. आता पाहू ना या विधानसभेच्या इलेक्शनला काय करतो. माझी हात जोडून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, आता त्या ठिकाणी हे पैशाला हात लावायचा नाही, पत्रांना हात लावायचा नाही, पत्र देईल तो असं करील, काही करू नका. आपण आपली एकनिष्ठता ठेवा. आज माणीसाहेब ज्या पद्धतीने एकनिष्ठ त्या ठिकाणी आपल्यासमोर सगळ्यांचं कामं केलं त्यांनी, आज त्यांचं उदाहरण घ्या तुम्ही. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मी विनंती करतो हात जोडून की आता बस झालं, हे गद्दारांना त्या ठिकाणी आपण क्षमा करायचं नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा गद्दारी आवडत नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गद्दार झाले होते ते गद्दारांना त्या ठिकाणी काढून टाकलं. त्यावेळेस ते सेनापती आले नाही, यांना घ्या, खंडूजी खोपड्याला घ्या, जाऊ द्या म्हणे, माफ करा. त्यामुळे नाही, खूप आग्रह केला त्यांनी. आग्रह केला तर महाराज म्हणाले नाही, काहीच बोलले नाही, त्याला ते सोडलं. महाराजांनी त्याचा चांगला समाचार घेतला, हातपाय तोडून ते पाठवून दिले तिकडे. ते सेनापती आले, पण अहो तुम्ही महाराज आमचा शब्द फिरवला. महाराज म्हणतात नाही, मी जर हे अशा गद्दारांना मी जर पाळलं, हे परत परत गद्दारी करतील आणि मला हिंदू पदपाशाहीची स्थापना करताना, स्वराज्य स्थापन करताना मला या ठिकाणी अडचण येईल. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत अशा गद्दारांना ठीक आहे. माननीय उद्धवसाहेब आज इतके कष्ट कर, अरे आज शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी काही जातपात विचारले नाही ना, वाणीसाहेबांचे नाही, माझे नाही, कोणाचे नाही, सर्वांना घेऊन चालले. 18% लोकांना छत्रपती शिवाजी महाराज जसे घ्यायचे तसे ते पण घेऊन. पण साहेबांनी आम्हाला इतकं मोठं केलं, पण एकनिष्ठ काम करा, प्रामाणिकपणे काम करा, जनतेची सेवा करा हे सांगितलं. तुम्हाला सांगतो की अशा माणसांनी आम्हाला इतकं मोठं केलं आणि आज आम्ही त्यांच्या सुपुत्राला बाजूला करतोय. यांना कळलं नाही, एकनाथ शिंदेला कळलं नाही. काल संजय राऊत साहेब बोलले, बरोबर होते, मी पण बोललो होतो, माझ्यावर खटला दाखल करणार होते. मी जर म्हटलं आनंद दिघे इथं असते, दिघे साहेब असते तर दिघे साहेबांनी याला उलटं टांगलं असतं, कारण ही जी भाषा बदनामी केली म्हणून आणि असे गद्दारी केली म्हणून, तर ते लगेच माझ्यावर यांना अटक करा, यांना अटक करा. ते होऊ शकलं नाही, का मी जर तर ती भाषा केली होती. आज संजय राऊत साहेबांनी सुद्धा तीच भाषा केली. ही जर समजा यांनी असं केलं तर आनंद दिघेने काय केलं असतं. पण म्हणून या ठिकाणी मला सांगायचं मग सर्वांना, तुम्ही सर्व शिवसैनिक आता पुढे आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणूक, तुमच्या निवडणूक आहे. आता आपल्याला इथून आता प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपला उमेदवार, जो कोणी आपला उमेदवार देतील, साहेब ज्याला मान्यता देतील त्या माणसाला. आता या ठिकाणी दिनेशला मी किती वेळ सांगितलं डॉक्टरला, येतो. आजचा हा मौका किती चांगला होता, आज यायला पाहिजे होतं ना. पण ते आमच्या जावेदने खूप काही बोलत बसला. म्हणलं आता ही काही भाषा इथं नको होतं, बोलायला नको. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हा मौका सोडायचा नसतो. राजकारणामध्ये हा मौका कधी सोडायचा नसतो. आणि म्हणून त्यांनी सोडलं. ठीक आहे, ते येतील, नंतर येतील, बोलतील, काय माहीत नाही. हे बरेच जण आले, त्यांची व्यवस्था पण केली, शहरातले कार्यकर्ते पण आणले, सगळं बरं. पण जर हा मौका इतका मोठा मौका आहे, आज प्रचारालाच लागले असते ना, सुरुवात झाली असते. तो गद्दार त्या ठिकाणी त्यांनी गद्दाराने मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी त्या अमित शहा त्या लोकांना सांगितलं. म्हणे अमित शहा काही बोलत, डायरेक्ट बोलत नाही. अमित शहा वगैरे त्यांना सांगून त्या लोकांना सांगितलं, जा तुम्ही त्याला धमकी द्या, त्याला असं करा. हे आत्ता जे जितके गेले तेही असेच गेले, धमक्या सहन करून त्या ठिकाणी गेले. पण मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं, आपण प्रामाणिक आहोत. आपण गंगागिरी महाराजांचे शिष्य आहोत. आपण त्या ठिकाणी परमपूज्य नारायणगिरी महाराजांचे शिष्य आहोत. त्यांचं उदाहरण जर घेतलं तर वाणीसाहेबांनी जे आम्ही जे काही इथं सुजलाम सुफलाम केलं, ते सुजलाम सुफलाम केलं, किती आपण प्रगती केली. पण अशा माणसांनी त्या ठिकाणी रस्त्यामधून पैसे खाणं, याच्यातून पैसे खाणं, त्याच्यातून पैसे खाणं. म्हणून मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना फक्त मी हात जोडून विनंती करण्यासाठी या लोकांना, काय साहेब आल्यानंतर काय आम्हाला बोलता येत नाही, आम्हाला पैठणला जायचं परत. म्हणून मी या ठिकाणी फक्त हात जोडून विनंती करण्यासाठी आपल्याला आलो की आपण कोणत्याही परिस्थितीत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा या ठिकाणी जो भाषण करतात, जे बोलतात, त्यांना किती त्रास आहे, मग आपल्या घरच्या माणसांना त्रास आहे. आज त्यांनी इतकं कसं सहन केलं, उद्धव साहेबांनी इतके लोक गेल्यानंतरसुद्धा. म्हणून त्या व्यक्तीने जे आपल्याला करोनामधून त्यांनी वाचवलं, आपल्याला ज्यावेळेस
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, इतकं चांगलं काम केलं, ते काम आज लोक नावं घेतात. म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी बनवली त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होत नाही. पण हा बालेकिल्ला आपला शिवसेनेचा आहे. वैजापूर ही शिवसेनेची जागा आहे, ही कोणाची जागा नाही आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वांनी कामाला लागा आणि आपला उमेदवार जो माननीय उद्धवजी देतील त्यांचं प्रचंड मतांनी निवडून आणायचं. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.